Please introduce yourself to the panel without telling your name. सर मी नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातून आलो आहे. फर्ग्युसन महाविद्यालयातून मी 2022 साली माझं ग्रॅज्युएशन BSc मध्ये पूर्ण केलं. 2023ला मी राज्यसेवेचा माझा पहिला अटेम्प्ट होता. हा माझा पहिला इंटरव्ह्यू आहे आणि मला वक्तृत्व आणि कादंबरी वाचनाचा छंद आहे आणि नुकतीच माझी कर्णधार शासकीय सेवेमध्ये निवड झालेली आहे. सध्या माझं वय 22 वर्ष आहे. 22 वर्ष आहे. सर तुम्ही प्रॉपरली कुठले आहात? सर उमरेडचं नागपूरची. नागपूर जिल्हा. मग ग्रॅज्युएशनसाठी तुम्ही पुन्हा शहर का निवडलं? सर मी 11वीतच डिसाईड केलं होतं की मला स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं आहे आणि म्हणून स्पर्धा परीक्षेचं एक वातावरण लाभावं म्हणून मी पुणेमध्ये फर्ग्युसन कॉलेज सिलेक्ट केलं. त्यामध्ये BSc मध्ये. फर्ग्युसनच का? सर पुण्यामध्ये सगळ्यात नावाजलेलं कॉलेज फर्ग्युसन आहे असं मी ऐकून होतो आणि माझ्या गावातले काही सिनियर्स त्या ठिकाणी गेलेले होते. तर त्यांच्या आणि शिक्षकांचं मार्गदर्शन होतं की फर्ग्युसनमध्ये ॲडमिशन करू शकतो म्हणून. त्यामुळे मी फर्ग्युसनमध्ये ॲडमिशन करण्याचा निर्णय घेतला. तर जनरली कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करण्यासाठी आर्ट्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्याला एक बेनिफिट भेटतं. मग तुमचं जर का एवढ्यापासून जर का तयारी करण्याची इच्छा असेल किंवा तुम्ही त्यामध्ये प्रयत्न करत असाल तर मग तुम्ही ग्रॅज्युएशन जे आहे ते ह्युमॅनिटीज सब्जेक्टमधनं का नाही केलं? सर ग्रॅज्युएशनचं BSc किंवा BA यामध्ये निवडताना सर BScमध्ये मला पुण्यामध्ये शिकायला यायचं होतं आणि सर पुण्यामध्ये शिकायला येण्यासाठी एक आर्थिक पाठबळ असणं मला गरजेचं वाटत होतं आणि त्यामुळे जर मला 12वीमध्ये जर चांगली टक्के मिळाले तर BScमध्ये मला इन्स्पायर ही डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीची जी स्कॉलरशिप असते वर्षाला 80,000 प्रत्येक वर्षाला असं मिळतं ती मला मिळू शकत होती आणि त्यानुसार एक स्वावलंबी शिक्षण स्वतःच्या बळावर पूर्ण करणं मला शक्य होतं BScच्या माध्यमातून. त्यामुळे सर BSc करायचा निर्णय घेतला. अच्छा, हे कॉलरला लावून देतो. तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीमधनं कंप्लीट केलेलं आहे? येस सर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. राईट. काय आहे कॉन्ट्रीब्युशन सावित्रीबाई फुले यांचं एज्युकेशन फील्डशी रिलेटेड? सर त्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या आणि स्त्रियांचं शिक्षण सुरू करण्यामध्ये महात्मा फुलेंसोबत त्यांचा खूप मोठा वाटा होता आणि स्त्रियांसाठी शिक्षण सुरू करताना अनेक समाजाचा विरोध असताना सुद्धा त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी बरेच प्रयत्न केले आणि पुण्यामध्ये त्यांनी भिडेवाडा येथे 1848ला पहिली शाळा सुरू केली. स्त्रियांच्या शिक्षणामध्ये अतिशय चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि सर मुलांच्या संगोपनामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह असेल अशासारखे उपयोगी कार्यक्रम त्यांनी महात्मा फुलेंच्या मदतीने त्यावेळी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. सत्यशोधक समाजचं नाव तुम्ही ऐकलं असेल? येस सर, महात्मा फुले. सत्य काय असतं? सर मला वाटतं सत्य म्हणजे सर कुठलाही भीती न बाळगता रियालिटी जी आहे ती प्रकट करणे कुठल्याही भीतीशिवाय, मला वाटतं ते सत्य असतं. काय असतं ती रियालिटी? म्हणजे एखादी गोष्ट रिअल आहे हे कशाच्या बेसिसवर तुम्ही सांगू शकता? उदाहरण देऊन सांगा मला की सर हे सत्य आहे. येस सर. काय सत्य हे बघणाऱ्याच्या दृष्टिकोनात असतं? सर मला वाटतं सत्य ही वास्तववादी गोष्ट आहे आणि ती वास्तववादी गोष्ट जशीच्या तशी मांडणे म्हणजे आपल्याला सत्य आहे असं म्हणता येईल. येस सर. सर माणूस आणि निसर्ग एका प्रकारे जोडला गेलेला आहे आणि सध्याच्या कंडिशनमध्ये माणसाचा निसर्गावर प्रभाव होतोय हे आपल्याला कुठलेही वास्तववादी चित्र बघून कळू शकतं. जसं की सध्या वायनाडमध्ये जे लँडस्लाईड झालेली आहे त्या लँडस्लाईडमध्ये सरळ दिसते की मानवाचा हस्तक्षेप असल्यामुळे जे काही पर्यावरणीय बदल होत चाललेले आहेत त्याच्यामुळे ते घडत आहे आणि हे सत्य आहे आणि हे सत्य आपण नाकारू शकत नाही. असं हे वास्तववादी चित्रण स्वतः म्हणजे आपण बरोबर त्याच दृष्टिकोनातून बघणे म्हणजे खऱ्या दृष्टिकोनातून बघणे मला वाटतं म्हणजे सत्य आहे. सत्यशोधक समाजमध्ये जे सत्यशोधक समाजाची जी विचारधारा होती, येस सर, त्याच्यात कोणत्या सत्याबद्दल महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे कोणत्या सत्याबद्दल बोलत? सर मला वाटतं की त्यावेळी एक सामाजिक बरेच वेगवेगळे वर्णामध्ये समाज विभागलेला होता आणि समाजातल्या काही विशिष्ट समाजाशी निगडीत असणाऱ्या लोकांवर अत्याचार होत होते
तर ते अत्याचार एका वरिष्ठ समाज आणि तत्कथित कनिष्ठ समाजावर करणं असं त्यावेळची परिस्थिती होती. तेव्हा ही खरी परिस्थिती नसून त्यामागचं सत्य म्हणजे कुणीतरी वर आहे आणि कुणीतरी खाली आहे हे जे प्रस्थापित व्यवस्था होती हिला नाकारून सर्व मानव समान आहेत हे सत्य शोधण्याचं काम सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले च्या नेतृत्वामध्ये सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सुरू होतं असं मला वाटतं सर. येस. सत्यशोधक समाजामध्ये येस सर. म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणी महत्त्वाच्या नेत्या म्हणजे जे लीडर्स असतील सुधारक असतील समाजसेवक यांचे नाव आठवतात तुम्हाला? येस सर. कृष्णराव भालेकर आणि एक गोवंडे यांची नावं आठवतात सर सध्या. अच्छा, ठीक आहे. मी बोलताना असे बोलले की समाजामध्ये जी वर्णव्यवस्था होती त्याच्या अगेन्स्ट सत्य मांडण्याचं काम केलं. येस सर. समाजामध्ये आपल्या वर्णव्यवस्था आहे की जात व्यवस्था आहे? सर सध्याच्या परिस्थितीमध्ये जातव्यवस्था आहे पण तेव्हा ही जातव्यवस्थेचं मूळ वर्णव्यवस्थेमध्ये होतं. अच्छा. आणि ते वर्णव्यवस्थेच्या म्हणजे ती पहिली पायरी होती. सॉरी सर. जात व्यवस्था आणि वर्णव्यवस्थेत काय फरक आहे? सर वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा पद्धतीच्या वर्णानुसार समाज विभागलेला आहे आणि जातव्यवस्थेमध्ये सर यांच्या पुन्हा पोटजाती म्हणजे उपप्रकार पडत जे व्यवस्था निर्माण झाली आहे ती व्यवस्था म्हणजे जातव्यवस्था आहे. तुम्ही जो डिफरन्स म्हटला याच्या व्यतिरिक्त दुसरे डिफरन्स आहे का? सॉरी सर. या दोन व्यवस्थेपैकी सर्वात जास्त स्ट्रिक्ट रूल वाला कोण? येस सर. येस सर. सर जात म्हणजे वर्ण म्हणजे एका जन्माने जो माणसाला जे प्राप्त होतं ते वर्णाचा खरा अर्थ रंग असा होतो पण सध्या भारताच्या सामाजिक दृष्टिकोनातून वर्ण हा विशिष्ट काम करण्याशी संबंधित आहे. त्याला आपण वर्ण असं म्हणू शकतो. म्हणजे एक वर्ण हे प्रकार आणि जात हा उपप्रकार अशा पद्धतीनं आपण या दोन भागाकडे पाहू शकतो असं मला वाटतं. अच्छा. येस सर. कादंबरी वाचणे हा तुमचा छंद बोलला. येस सर. कोणची कादंबरी रिसेंटली वाचली होती? सर मी खारीच्या वाटा हे लक्ष्मण महिपती कडू यांची 2017ला जे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी वाचलेली आहे सध्या. दलित साहित्याशी रिलेटेड कोणची कादंबरी वाचलेली आहे? सर आनंद यादव यांची झोंबी ही कादंबरी मी वाचलेली आहे. काय आहे त्याचं क्रक सांगा मला. येस सर. सर झोंबी ही कादंबरी आनंद यादव यांना शिक्षणासाठी जो काही संघर्ष करावा लागला सामाजिक विषमता समाजामध्ये असल्या कारणाने त्या सामाजिक विषमतेच्या विरुद्ध ते जे संघर्ष करत त्यांनी आपलं जे शिक्षण पूर्ण केलं त्यासंबंधी त्यांनी स्वतःची आत्मकथा ह्या झोंबी या कादंबरीमध्ये मांडलेली आहे. अच्छा. येस सर. तुमचा ग्रॅज्युएशनमध्ये आवडता विषय कोणता? सर माझं ग्रॅज्युएशन जिओलॉजीमध्ये झालेलं आहे आणि जिओलॉजीमध्ये मला ओशियानिक आणि ॲटमॉस्फेरिक सायन्सेस हा माझा विषय आवडता होता. येस सर. काय जिओलॉजी आणि जिओग्राफी या दोन विषयामध्ये काय फरक आहे? येस सर. Sir, geology is primarily the earth science which deals with the earth and its interior structure and the physical processes acting on it, and geography is the branch which related to the combined study of earth, its structures and the spatial relationship between the earth, its environment and human. Actually जिओलॉजीमध्ये फक्त फिजिकल गोष्टींचा आपण जास्त विचार करत असतो आणि जिओग्राफीमध्ये आपण मानव आणि निसर्ग आणि एन्व्हायरमेंट यांचा आंतरसंबंधाचा अभ्यास करत असतो. अच्छा. येस सर. वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमच्यामधल्या खूप साऱ्या स्किलवर काम करावं लागतं. येस सर. अशी एखादी स्किल जी तुम्हाला वाटते सध्या तुमच्यामध्ये नाही आहे पण भविष्यात तुम्ही त्याच्यावर काम करताय? सर मला वाटतं स्पष्ट वक्तेपणा मला यावर काम करावं लागेल आणि शब्दांचा उच्चारावर मला काम करावं लागेल. मला वाटतं ह्या दोघांवर मला भविष्यात काम करण्याची गरज आहे आणि ते मी करण्याचा प्रयत्न करीन सर. ठीक आहे. येस सर. येस सर. येस सर. सुरुवात आपण जिथून सरांनी सोडलं तिथून करूया. येस सर. तुम्ही आता उल्लेख केला की शब्दांची स्पष्टता. येस सर. भाषा जी आहे येस सर. मराठी भाषेला वेगवेगळ्या प्रकारे बोलल्या जाते. येस सर. येस सर. याला भाषा जे म्हणून की शुद्धीकरणाची एक म्हणजे एक नवीन मुवमेंट येस महाराष्ट्रात आहे की म्हणजे विदर्भातल्या लोकांना टार्गेट केलं तुमची मराठी अशी आहे. येस सर. तर ही जी काही भाषेचं शुद्धीकरणाची डिमांड होत आहे मुख्यत्वे भाषा मराठी किंवा काही अपर क्लास करणं. येस सर. की तुम्हाला योग्य वाटते? नाही सर. मला असं वाटते की भाषा कधीही शुद्ध किंवा अशुद्ध नसते
प्रत्येक भाषेचा विचार केला तर 20 मैलावर भाषा बदलली जाते असं आपण मानतो आणि त्या भाषेला सौंदर्य प्राप्त होतं. ती त्या ज्या पद्धतीनं बदलत जाते त्या पद्धतीने तिला सौंदर्य प्राप्त होते. त्यामुळे भाषा ही शुद्ध किंवा अशुद्ध असं कधीच असू शकत नाही असं मला वाटतं. तुम्ही आता तुमचं लिटरेचरमध्ये तुमचा इंटरेस्ट आहे. येस सर. फ्रान्सिस डिक्रोटो यांच्याबद्दल यांचं कॉन्ट्रीब्युशन मराठी लिटरेचरबद्दल तुम्ही सांगू शकता? सर मी त्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. ते घ्या, महत्त्वाचं आहे फ्रान्सिस डिक्रोटो. येस सर. ठीक आहे. येस सर. आता मला सांगा ऋषभ, तुम्ही शिक्षणासाठी तुम्ही आता उल्लेख केला की तुम्ही पुण्यामध्ये शिफ्ट झाले. हो सर. तुम्ही प्रमुख कारणे सांगितलं की क्वालिटी ऑफ एज्युकेशन वॉज वन ऑफ द थिंग. येस येस ॲज कम्पेअर्ड टू विदर्भामध्ये नसल्या कारणानं तुम्ही पुण्यात गेला आणि Yes, sir. तिथं वातावरण वगैरे त्या सगळ्या गोष्टी येस सर. त्याचा तुम्हाला फायदा झाला. तर माझा प्रश्न त्याच्याच रिलेटेड आहे की एज्युकेशनच्या बाबतीत जर विचार केला गेला तर विदर्भ हा जो हा काही प्रांत आहे महाराष्ट्रामधला, तर हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप बॅकवर्ड समजला जातो. ठीक आहे, विदर्भ आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये. येस सर. तर अशा परिस्थितीत तुम्हाला असं वाटत नाही का की जर विदर्भ वेगळा झाला तर योग्य पद्धतीनं आपण विदर्भातलं जे काही नागपूरचं सेंटर आहे ते त्याला प्रॉपर आपण एज्युकेशन वगैरे बनवू शकतो? सर नागपूर महाराष्ट्राच्या साक्षरतेमध्ये नागपूर 3ऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई उपनगर, मुंबई शहरानंतर नागपूरचा 3रा क्रमांक आहे आणि साक्षरता नागपूरची 89% आहे. आणि सर वेगळ्या विदर्भाचा विचार केला तर मला असं वाटतं की सर कुठल्याही राज्याला प्रगतीच्या दृष्टिकोनातून सकारात्मक पद्धतीनं पुढे जाण्यासाठी खूप मोठा काळ जाऊ द्यावा लागतो. आणि 1960ला महाराष्ट्राची स्थापना जेव्हा झाली आणि विदर्भ महाराष्ट्रामध्ये विदर्भसहित महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र तयार झाला तेव्हापासून आतापर्यंतची वाटचाल ही प्रगतीच्या दिशेने सकारात्मक पद्धतीनं होत आलेली आहे. जर सर विदर्भ वेगळा झाला तर ती वाटचाल विदर्भाला पुन्हा शून्यातून पूर्ण करावी लागेल आणि ती सुरू करत असताना विदर्भाचा आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांचा एक वेगळं राज्य निर्माण झाल्यामुळे तणाव निर्माण होऊन आंतरराज्य संबंधावर सुद्धा त्याचा फरक पडू शकतो. आणि सर विदर्भ हे आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या आपण व्यक्तीच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करू शकतो. कारण सर विदर्भामध्ये महाराष्ट्राचा विदर्भ हा भाग म्हणजे खाणकाम खनिज बऱ्याच प्रमाणावर विदर्भामध्ये आहे आणि खनिज उत्पादक प्रदेश म्हणून विदर्भाकडे आपण पाहत असतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये सुद्धा विदर्भाचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे वेगळा विदर्भ याविषयीशी मी सहमत नाही. तुम्ही उल्लेख केला की महाराष्ट्राचा जो काही विकास झाला त्याच्या अनुषंगानं विदर्भाचा विकास सुद्धा झालेला आहे. येस सर. पण वास्तविकता तशी दिसत नाही. आकडे जे म्हणतात ते सुद्धा दाखवत नाही. येस सर. सुद्धा नाही. येस सर. तर अशा परिस्थितीत म्हणजे इव्हन काही समाजातील असे सुद्धा घटक आहे की त्यांच्याकडून डिमांड होते. काही राजकीय पक्ष सुद्धा या स्पेसिफिक गोष्टीला समर्थन देखील दर्शवतात. येस सर. आणि तर अशा पद्धतीत तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे जर जे तुम्ही बोलून आले ते ग्राउंड रिलेटेड त्याला कॉन्ट्राडिक्ट करते. इव्हन ही सेम परिस्थिती मराठवाड्याची देखील. येस सर. सर मला असं वाटतं की राज्याच्या दृष्टिकोनातून एकंदरीत नागपूरला एक फक्त कच्चा माल पुरवणारा प्रदेश म्हणून बघितलं जात आहे अशी भूमिका असा समज काही जनमानसामध्ये आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारच्या राजकीय पातळीवर विदर्भाच्या काही गोष्टींना जसं की पर्यटन आहे, पर्यटनामध्ये जास्तीत जास्त निसर्ग पर्यटन आहे याला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. आणि सोबतच सर सांस्कृतिक बाबीवर सुद्धा आपण म्हणजे तुम्ही सर बोललात की विदर्भाची भाषा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या भाषेवर सुद्धा बरेच तुलनात्मक बाबी बोलल्या जातात. तेव्हा विदर्भाची भाषा ही विदर्भाचं ओळख आहे असं मला वाटतं. तेव्हा सांस्कृतिक गोष्टींना चालना देणे, उदाहरणार्थ वऱ्हाडी साहित्य संमेलनासारख्या गोष्टींना सरकारच्या माध्यमातून प्रोत्साहन देणे अशा पद्धतीनं जर गेला तर विदर्भाला सांस्कृतिक आणि सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये इंटिग्रेट व्हायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं. सर आर्थिक मागासलेपण का? सर जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट जसं की मिहानसारखे प्रकल्प नागपूरमध्ये राबवले जावेत आणि जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये होईल अशा पद्धतीनं पावले उचलली जावीत. FDI जास्तीत जास्त विदर्भाच्या म्हणजे एकंदरीत रिजनल बॅलन्स महाराष्ट्रामध्ये साधला जाईल अशा पद्धतीनं महाराष्ट्राकडे बघितलं जावं असं मला वाटतं. येस सर. सर FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि FPI म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. FDIमध्ये इन्व्हेस्टमेंट होत असताना ते तंत्रज्ञानसुद्धा त्यामध्ये तंत्रज्ञान आणि स्किलसुद्धा त्यासोबत इन्व्हेस्ट व्हावं अशी एक एक्सपेक्टेशन असतं. आणि FPIमध्ये फक्त पैशाची गुंतवणूक व्हावी अशा पद्धतीचं एक आपण म्हणजे फॉर्मॅट असतो असं म्हणू शकतो. आणि ठीक आहे. येस सर. मागच्या वर्षीच्या तुलनेत भारतामध्ये यावर्षी FDI वाढली की कमी झाली? सर मी त्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करेन.
Yes. म्हणजे या वर्षीचं तुम्ही बजेट बघितलं नाही. सर काही गोष्टी बघितल्यात पण सध्या रिकॉल होत नाहीत. येस छोटे राज्य की मोठे राज्य तुम्ही कोणाला समर्थन द्याल? सर, निकष काय असला पाहिजे त्याचा? छोटे राज्य मोठे राज्य म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनच्या हिशोबाने जर आपण बघायला गेलं सगळ्या की तुम्ही छोट्या राज्यांना समर्थन देता की मोठ्या राज्यांना? सर, मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर निकष सांगितल्यावर देता येईल की कोणत्या निकषावर आपल्याला तुलना करायची आहे. ऑन एव्हरी ॲस्पेक्ट, ऑन मल्टी डायमेन्शनल ॲस्पेक्ट जर विचार केला तर छोट्या राज्य म्हणजे राज्यांचा साईज छोटा असला पाहिजे की मोठा असला पाहिजे? राज्यांचं सॉरी सर साईज जॉग्राफिकल लँडस्केप जी आहे ती छोटी असली पाहिजे की मोठी असली पाहिजे? तसं उत्तर प्रदेश खूप मोठं राज्य आहे, ठीक आहे. जेवढं मोठं राज्य तेवढं ॲडमिनिस्ट्रेशनला सुद्धा तेवढं ताण होतो. येस सर. आणि जेवढं लहान राज्य आहे त्या लहान राज्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन करायला सुद्धा तेवढं समाधानकारक किंवा सोप्या पद्धतीनं. उदाहरणार्थ तेलंगणाची निर्मिती जी झाली, ठीक आहे. तर मग येस सर. तुम्हाला काय वाटतं की राज्यांचं जॉग्राफिकल जे साईज आहे तो मोठा असला पाहिजे की छोटा असला म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनच्या हिशोबाने काय योग्य आहे? सर, इतर जे काही निकष फक्त प्रशासनासोबत इतर आर्थिक नैसर्गिक स्रोतांची उपलब्धता, सामाजिक परिस्थिती, प्राकृतिक भूगोल त्या राज्याचा, याच्यानुसार ते राज्य मोठं असावं की लहान असावं हे ठरवणं मला वाटतं जास्त संयुक्तिक राहील. कारण सर, आपण उत्तर प्रदेशचा विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये एक गंगाच्या प्लेन मैदानं असल्याकारणाने एक सलग विभागावर प्रशासन सोपं होऊ शकतं. आणि तेच गोष्ट जर आपण नॉर्थ ईस्टच्या राज्यांकडे बघितली तर एक प्राकृतिक भूगोल हा अतिशय कॉम्प्लेक्स असल्याकारणाने तिचं ॲडमिनिस्ट्रेशनसाठी आपल्याला लहान राज्यांची गरज पडू शकते. म्हणून मला असं वाटतं की त्या त्या परिस्थिती त्या राज्याच्या भौगोलिक आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार हे ठरवलं जाऊ शकतं. येस. माझा पुढचा प्रश्न आहे, सध्या आता आंतरराष्ट्रीय बाबींवर जर आपण थोडी घडामोडींवर नजर टाकली. येस सर. इस्रायल हमास जे युद्ध आहे येस सर. ते अजून पुढच्या एका नेक्स्ट लेवलला जायच्या तयारीमध्ये आहे. येस. आणि शंका अशी उद्भवून राहिली की त्याच्यामध्ये त्या रिजनमधले जे काही प्रदेश आहे ते सुद्धा इन्व्हॉल्व होण्याची परिस्थिती आली. येस सर. अशा परिस्थितीत तुम्हाला काय वाटतं की भारताचा काय रोल असला पाहिजे? की तुम्हाला वाटत नाही का असं की जेव्हा आपण स्वतःला विश्वगुरू म्हणतोय तर आपण सुद्धा त्या जे टेन्शन आहे त्याला डिस्केलेट करायला आपण काही मदत तिथे केली पाहिजे किंवा काही प्रयत्न केले पाहिजे? येस सर. सर, UN मध्ये मला वाटतं भारताने ॲबस्टेन जे काही वोटिंग झाली होती त्यामध्ये ॲबस्टेन राहण्याचा या विषयावर प्रयत्न केलेला आहे किंवा ॲबस्टेन राहणं म्हणजे न्यूट्रल राहणं. येस. येस सर. माझा प्रश्न असा आहे की भारताने काय करायला? प्रोएक्टिव्ह डिप्लोमॅसी काय असते? सॉरी सर. प्रोएक्टिव्ह डिप्लोमॅसी म्हणजे शब्द माहिती आहे तुम्हाला? येस सर. सर, मला वाटतं भारताने स्वतःच्या आंतरराष्ट्रीय प्रभावाचा वापर करून जेवढ्या लवकर शांतता प्रस्थापित करण्यात येईल त्यासाठी जी काही पावलं उचलली जात असतील त्या पावलांना समर्थन देण्याचं काम भारत करू शकतो असं मला वाटतं. माझा प्रश्न असा आहे की भारताने काय करायला पाहिजे? समर्थन इतरांनी प्रयत्न करून आणि ती वेगळी गोष्ट भारत काही करू शकतं? सर, मला वाटतं UN मध्ये शांततेचा ठराव मांडण्याचं एक भारत करू शकतं किंवा देशाचे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे असणारे व्यक्ती त्या पर्टिक्युलर देशाच्या राजकीय असणाऱ्या व्यक्तींसोबत बोलूनसुद्धा कन्व्हर्सेशनच्या माध्यमातून एक शांतता प्रस्थापित करण्याचं कामसुद्धा भारत आपल्या आंतरराष्ट्रीय प्रभावाचा वापर करून करू शकतो असं मला वाटतं. माझा शेवटचा प्रश्न आहे की सध्या आता जे काही टेलिकॉम कंपनीज आहेत त्यांनी स्वतःचे जे काही त्यांचे चार्जेस आहेत ते भाडं जे आहे खूप वाढवलं. येस सर. 20 ते 25% जवळपास Yes. सगळेच. तर अशा परिस्थितीत तुम्हाला असं वाटत नाही का की कुठंतरी कस्टमरचा जो इंटरेस्ट आहे तो कॉम्प्रोमाइज होऊन राहिला किंवा कस्टमरला ज्या सर्व्हिसेस लो कॉस्टमध्ये मिळायला पाहिजे त्याच खूप कॉस्टली होत आहे? तर याच्यावर केंद्र सरकारनं काय करायला पाहिजे? सर, मला वाटतं की याच्यामध्ये केंद्र सरकारने सुद्धा हस्तक्षेप करून एक लिमिट त्यावर लावणं गरजेचं आहे यांच्या मोनोपोलीबद्दल. आणि मोनोपोली कारण फक्त जिओ थोडी नाही सर, इतर मोनोपोली म्हणजे एकंदरीत टेलिकॉम सेक्टरची जी मोनोपोली सध्या होत आहे त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करून एक सर्वसामान्य दर निश्चित केलेत तर मला वाटतं ते दर जर निश्चित केलं तर तुम्हाला असं वाटत नाही का हे अँटी मार्केट आहे? सॉरी सर. मार्केटचं जो प्रिन्सिपल आहे ठीक आहे, मार्केटला ओपन सोडलं पाहिजे. येस सर. फक्त तुम्ही रेग्युलेट केलं पाहिजे. येस सर. सरकारने जर दर नियंत्रित केले तर कुठेतरी असं होणार नाही की ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या इंटरेस्टेड राहणार. येस सर. सर, सध्याच्या परिस्थितीमध्ये माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये राईट टू इंटरनेटसुद्धा इन्क्लूड होण्याच्या मार्गावर आहे.
त्या राईट टू त्या अनुषंगाने सर जेव्हा या शिक्षण आणि आरोग्याचा विचार करतो तेव्हा सरकार भांडवलशाहीचा विचार न करता समाजकरणाचा विचार करतो. तर मला वाटतं या बाबतीत सुद्धा एका अर्थाने समाजकरणाचा विचार करणं सुद्धा संयुक्तिक ठरेल. का बरं वाढले रेट वाढण्याचं कारण काय? सर त्याबद्दल मी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. येस सर. उमरेडचे प्रॉपर आहे. येस सर. काय उमरेडची खासियत? सर खाद्य संस्कृतीच्या दृष्टिकोनातून सावजी नॉनव्हेज आमच्याकडे प्रसिद्ध आहे. सर उमरेड कारंडला अभयारण्यसुद्धा उमरेडला लाभलेलं आहे. आणि सर हातमागाच्या कापडासाठी एक वेळ उमरेड प्रसिद्ध होतं. आणि सर भिवापुरी मिरची म्हणून 2017ला GI टॅग मिळालेला आहे. ती मिरचीसुद्धा आमच्याकडे, त्या मिरचीने बनवलेलं तिखटसुद्धा आमच्याकडे प्रसिद्ध आहे. आणि सावजी मसालेसुद्धा एका अर्थाने आमच्याकडे प्रसिद्ध आहे उमरेडमध्ये. येस सर. बाकी सर आणि कोळसा खदानसुद्धा WCL उमरेडला प्रसिद्ध आहे. मला सांगा की आता तुम्ही तिकडे आपल्या इकडे कुठला नॅशनल पार्क आहे तुमच्या इकडे? सर उमरेड कारंडला अभयारण्य आहे. नॅशनल पार्क. अभयारण्य म्हणजे आपलं वाईल्ड लाईफ सेंच्युरी. वाईल्ड लाईफ सेंच्युरी टायगर रिझर्व आहे का? येस सर. टायगर. दोन्ही स्टेट्स आहे त्याला? सॉरी सर. दोन्ही स्टेटस आहे का त्याला उमरेड कराडला, की फक्त ती वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे, ती टायगर रिझर्व आहे? सर टायगर रिझर्वसुद्धा आहे. हो सर. कधी देण्यात आला? सर 2012ला नोटिफाय झाला आणि 2013ला इनॉग्रेशन झालं. मला सांगा की आपण खूप वेळा असं ऐकतोय न्यूज, आता त्याच्याच पुढे आपल्याला ताडोबाई दिसतं. येस सर. चंद्रपूरमध्ये अशा वेळेस भरपूर काही मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टच्या केसेस खूप वाढले. येस सर. ताडोबात असं झालेलं आहे की आता बागायत असतात येस सर. त्यांच्या जंगलाच्या येस. अशा वेळेस तुम्हाला काय वाटतं की काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे आता आपल्या गव्हर्नमेंटची, की अशा गोष्टी उद्भवल्या नाही पाहिजे. ॲट द सेम टाईम आपल्याला लोकांनाही थोडं जपायचं आहे आणि प्राण्यांनाही तितकं जपायचं आहे, कारण दोघेही एकमेकांवर डिपेंडेंट आहे. येस सर. निसर्गापासून आपण वेगळं राहू शकत नाही, माणसाला आपण इमॅजिन करू शकत नाही निसर्गापासून. तर तेही त्याचे कन्झर्वेशन संवर्धन होणे आवश्यक आहे. काय करायला पाहिजे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट टाळण्यासाठी? सर मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट जनरली जेव्हा वनांमधले आपण फॉरेस्ट प्रोडक्ट जमा करण्यासाठी जेव्हा त्या भागातले रहिवासी जातात त्यावेळी जास्त वेळा घडून येतो. तर अशा ठिकाणी ज्या ठिकाणी जास्तीत जास्त कॉन्फ्लिक्ट होण्याच्या शक्यता आहेत त्या ठिकाणी लोकांना पूर्णपणे रेस्ट्रिक्ट करून इतर ठिकाणी त्यांना जाण्यास सांगता येऊ शकतं. त्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटने सर्वेक्षण करून ह्या गोष्टी ठरवता येऊ शकतात असं मला वाटतं. पण कसं असतं ना की आता कोणाचं उपजीविका तिथं भागातील लोकांची असतं. येस सर. आणि प्रत्येकजण आपल्या घराला घेऊन इमोशनल असतो. येस सर. तर कोणीच नॅचरली जात नाही. येस सर. बरोबर आहे. जबरदस्तीने त्यांना देणार नाही. येस मग अशा याच्यात ते कठीण होऊन जातं गव्हर्नमेंटला सगळ्या गोष्टी करणं. येस सर. बरोबर आहे. येस सर. मग तिथं पॉसिबल होत नाही कधी कधी प्रत्येक वेळेस की त्यांना इकडून तिकडे नेणे आणि दुसऱ्या भागासोबत जुळवून घेणे. येस सर. मग ते एकदम फिजिबल सोल्युशन आहे का? म्हणजे प्रायोरिटी वाईज तुला वाटतं की पहिल्याच ह्याच्यात तेच करायला पाहिजे आपण, की दुसरं काही सोल्युशन बेटर आहे त्यापेक्षा? सर मला वाटतं की त्यांच्यासाठी इतर रोजगाराच्या संधी आपण जर उपलब्ध करून दिल्या, जसं की सर वनांमध्ये राहणाऱ्या लोकांकडे एक त्यांचे स्किल्स काही असतील, त्यांच्या हाताने बनवलेल्या वस्तू असतील, यासारख्या वस्तूंना जर आपण बाजारामध्ये प्राधान्य दिलं, प्रमोट केलं तर तो एक रोजगाराच्या इतर संधी उपलब्ध करणं मला वाटतं हा एक सोल्युशन त्यासाठी आपण करू शकतो. आणि माणूस झालं की प्राण्यांची संख्या जास्त झाली तर काय करावं? आता कारण असंही झालेलं आहे की प्राणी फक्त त्या जंगलात नाही, तुम्ही जंगलातले लोक बाहेर काढा, बरोबर आहे, पण जंगलाच्या बाहेरची काही असे शहर आहेत, जसं तुझं उमरेड कराडला येस सर. तर तिथे असेही आहेत. आता तितके वाघं नाही आहेत जेवढे ताडोबा अंधारीमध्ये आहेत, करेक्ट? येस सर. पण आता तिथल्या लोकांनाही सेम प्रॉब्लेम फेस होतात. आता तुम्ही किती लोकांना रिहॅबिलिट करा? तर मग अशा वेळेस काय सोल्युशन आहे? पूर्ण जिल्हा तर किंवा तालुका तर रिहॅबिलिट नाही करू शकत आपण. येस सर. सर मला वाटतं की सर यावर सर मला वाटतं पुन्हा आणखी विचार करावा लागेल. येस सर. अच्छा, ठीक आहे. तुझं आता सरांनी तुला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल प्रश्न येस सर. पहिली शाळाकडे पण थोडी क्वेश्चन. महात्मा फुले होते, सावित्रीबाई फुले, त्यांच्यासोबत आणखी एक महिला होती ज्यांनी सुरुवातीला शाळा काढली, तिचं नाव माहिती आहे तुला? सर नाही सर, सध्या रिकॉल होत नाही. युजली आपल्याला वाटतं की त्याच पहिल्या महिला शिक्षिका आहेत, पण त्याही होत्या शिक्षिका. हो सर. त्यांचं नाव सर फातिमा शेख. येस. आणखी एक आहे की सरांनी भरपूर क्वेश्चन विचारला तुला की आता जसं की जात काय असतं किंवा आपलं हे काय आहे वर्ण व्यवस्था,
येस सर. तर रिसेंटली सुप्रीम कोर्टचा एक डिसिजन आला Yes, sir. SC मध्ये जे Yes, काही रिझर्वेशन दिलेलं आहे येस सर. त्यामध्ये तुम्हाला जे काही असे मार्क म्हणजे त्या विदिन त्या पर्टिक्युलर कास्टचे म्हणजे की Yes. SC किंवा STचे समाज तर त्याच्यातले जे काही असे आतापर्यंत ज्यांना फायदा मिळू शकला नाही Yes, sir. त्याच्यातले तुम्ही सबकास्ट तयार करू शकता. येस सर. करेक्ट. तर याच्यावर काय ओपिनियन काय? सर मला वाटतं हा अतिशय उत्तम आणि अनुकूल सध्याच्या परिस्थितीमध्ये घेतलेला निर्णय आहे. 7 डी.वाय. चंद्रचूड यांच्या न्यायाधीशाच्या 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आणि 6 विरुद्ध 1 अशा मताने हा निर्णय पारित झालेला आहे की SC आणि ST यांच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन केलं जावं. तर सर मला असं वाटतं की हा अतिशय चांगला आणि सकारात्मक पद्धतीने आरक्षणाला लागू करण्याचा आणि मूळ ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत आरक्षण पोहोचवण्याचा मार्ग आहे असं मला वाटतं. कारण त्यामध्ये आतापर्यंत दीपक मित्तल असं त्यांनी न्यायाधीश दीपक मित्तल असं म्हणाले की त्या आरक्षणाचा वापर पहिल्या पिढीला झालेला आहे SC SC कॅटेगरीमध्ये, तर दुसऱ्या पिढीला होण्याची त्यासाठी गरज नाही. तो इतरांना होण्यासाठी जास्त त्यांचं संयुक्तिक ठरेल. आणि सोबत सर तमिळनाडूमध्ये एक केस स्टडी सांगता येईल की तमिळनाडूमध्ये एक माडिका नावाची समाज आहे. त्या समाजाचा गेली 30 वर्ष SC कॅटेगरीमध्ये आम्हाला आरक्षणाचा लाभ मिळत नाही अशा पद्धतीची ओरड आहे. तर अशा पद्धतीने कितीतरी जाती असतील ज्यांना यांचा लाभ मिळू शकेल. आणि सर न्यायाधीश भूषण गवई यांनीसुद्धा त्यामध्ये नॉन क्रिमिलियर ही अट लागू करून हा आरक्षण दिलं जावं अशा पद्धतीचं सकारात्मक उपायसुद्धा सुचवलेला आहे. तर मला वाटतं आरक्षणाला योग्य गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचा हा एक मार्ग आहे हे जजमेंट म्हणजे. मला एक सांगता की कधी काय होतं ना की आता आपण बघतोय की महाराष्ट्रात एक रिझर्वेशनची बनवा पेटली आहे. येस सर. आणि पूर्ण भारतातही आपल्याला ते अशा डिमांड किंवा मागण्या होताना दिसत आहे. येस सर. तर खूप वेळा असं वाटत नाही की जेव्हा रिझर्वेशन दिलं जातं तेव्हा लोकांमध्ये त्या रिझर्वेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी डिव्हिजन होतं की तू या पर्टिक्युलर पर्सेंटेजचं रिझर्वेशनचं आहे, मी या पर्टिक्युलर पर्सेंटेजच्या रिझर्वेशनचं आहे. मग अशा पोटजाती जर आपण बनवल्या तर त्यामधनं लोकांमध्ये अशी भावना निर्माण नाही होणार का असे जर 1% 2% रिझर्वेशन दिलं. इनफॅक्ट महाराष्ट्रातही ओबीसीचीही डिव्हिजन आपण केली Yes, sir. Subcategory. बरोबर आहे. येस सर. मग अशा याच्यात चान्सेस आहे की खूप जास्त डिव्हिजन क्रिएट होईल विदिन द असं वाटत नाही तुला? सर मला वाटतं त्यासाठी आरक्षणाचा मुख्य उद्देश सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. आरक्षण हे भारतामध्ये जातीच्या आधारावर नसून ते सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या दृष्टिकोनावर आधारित आहे. हे लोकांपर्यंत आपण शाळेच्या माध्यमातून सिलेबसमध्ये तो पॉईंट इन्क्लूड करून किंवा जास्तीत जास्त बंधुभाव वाढीतील अशा योजना किंवा उपक्रम राबवून आपण लोकांच्या जनमानसामध्ये मानसिकतेमध्ये रुतलेली जात नावाचं आणि रिझर्वेशनबद्दलचे मिसकन्सेप्शन आहेत ते दूर करू शकतो. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. मग तू असं एका पॉईंट नंतर आपल्याला रिझर्वेशन संपून टाकायचं आहे समजा, कारण Yes, आपण sir. दिलं कुठल्या बेसिसवर आहे? सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या बरं, बेसिसवर. ठीक आहे. पहिले तर सामाजिक जास्त होतं, करेक्ट. मग त्याच्यात मग नंतर शिक्षणातही तुमचं आपलं असायला पाहिजे नेतृत्व म्हणून त्याच्यात केलं. तर सामाजिक होतं तर मग अशाच्यात आत्ताही रिझर्वेशन कंटिन्यू आहे याचा अर्थ असा होतो का की अजूनही आपल्या इथं ते सिस्टीम जे काही असा विचार करण्याची हे आहे की बाबा हा पर्टिक्युलर जातीचा हा जातीचा ते अजूनही रुजलेली असं वाटतं? येस सर. मला असं वाटतं की अजूनही जात ही सर्वसामान्य माणसांच्या मनातून गेलेली नाही. त्यासाठी अजून काही काळ जाऊ द्यावा लागेल. सर उदाहरण देऊन सांगता येईल सर, जे न्यूज वर्तमानपत्रामध्ये मॅट्रिमोनियल जाहिराती असतात लग्नासाठीच्या त्यामध्ये सर बऱ्याच वेळा म्हणजे प्रत्येकच जाहिरातीमध्ये जातीचा उल्लेख असतो. आणि सर एक हे सांगता येईल की सर गमतीची गोष्ट सांगता येईल सर की मी एक जाहिरात वाचली ज्या जाहिरातीमध्ये वर पूर्णपणे त्या मुलाचं डिस्क्रिप्शन दिलेलं होतं आणि खाली असं लिहिलेलं होतं की जातीचं कुठलंही बंधन नाही आणि त्याच ओळीच्या खाली सर कंसामध्ये काही जातींचा उल्लेख करून या जाती चालणार नाहीत अशा पद्धतीने उल्लेख केलेला होता. त्यामुळे सर समाजाची सध्याची परिस्थिती अशी आहे की आम्ही जात मानत नाही हे दाखवण्याचं असलं तरी मनामध्ये अतिशय जात रुतून बसलेली आहे आणि ती काही विशिष्ट ओकेजन्सवर किंवा विशिष्ट क्षणावर ती लोकांच्या मनामधून बाहेर येत असते. जसं की लग्नासारखं ओकेजन असेल त्यावेळी या जाती व्यवस्थेचा प्रचंड विचार अजूनही लोकांच्या मनामध्ये आहे असं दिसून येतं. त्यामुळे अजून बराच काळ मला वाटतं जाऊ द्यावं लागेल जात व्यवस्था निर्मूलन. काय वाटतं वेळ म्हणजे किती? आता आपण ऑलरेडी स्वतंत्र होऊन आपल्याला 75 वर्ष झालेले आहे. येस सर. थोडा काळ आहे आता एकदम कमी नाही, 100 होते. येस सर. स्टील आपल्याला ही एक नको असणारी गोष्ट अजून चालू आहे. ठीक आहे, असू दे. मी त्याच्यानंतर जातो की आपला विषय मला प्रश्न हा विचारायचा आहे की जे SC/ST ॲक्टचं जे चालू होतं तो एक भूषण गवई सरांचंही एक कोट केलं की त्यांनी नॉन क्रिमिनलच्या बेसिसवर. तर बेटर आहे की ओबीसीमध्ये जसं आहे की एक आर्थिक क्रायटेरिया लावून दिला जातो तसंच करा म्हणजे डिव्हिजन होणार नाही. कळतं ना? करेक्ट.
ओबीसीमध्ये असं तर नाही की ओबीसीमध्ये सबकास्ट करून मग प्रत्येकाला देण्यात आलेलं आहे. ओबीसी आता महाराष्ट्रात ठीक आहे, ओव्हरऑल भारताच्या लेवलला ॲज अ ओबीसीच काउंट होतात सगळे लोक, येस बरोबर सर. आहे. येस सर. त्यांच्यामध्ये सबकास्ट तयार करण्यापेक्षा जर आपण क्रायटेरिया आर्थिक लावला जसं की नॉन क्रिमिलेअरचा, येस सर. येस सर. तर मग ते जास्त बेटर होणार नाही का? सर मला वाटतं की भारतामध्ये आरक्षणाचा उद्देश हा गरिबी आर्थिक निकषावर गरिबी कमी करण्याचा नाही, तर तो सामाजिक न्यायाचा आहे. त्यामुळे आर्थिक निकषावर गरिबी कमी करण्यासाठी आपण इतर MG नरेगासारखे PDS सारख्या नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट, प्रधानमंत्री आवास योजना या योजना आपण गरीब आणि श्रीमंतामधली दरी कमी करण्यासाठी करत असतो. पण आरक्षणाचा मुख्य उद्देश हा सामाजिक न्यायाचा आहे आणि त्यामुळे त्याला आर्थिक निकष लावणं मला वाटतं कुठेतरी संयुक्तिक वाटत नाही आणि त्याला पूर्णपणे आर्थिक निकष न लावता 103rd अमेंडमेंट ॲक्टने आपण इकॉनॉमिक विकर सेक्शनला सुद्धा आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे एक आर्थिक बाजूसुद्धा थोड्या प्रमाणामध्ये आपण आरक्षणाला लावलेली आहे. तर मला वाटतं ते एक सकारात्मक पाऊल आहे. इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये कोण येतं? सर 8 लाख सर ओपन कॅटेगरीमधले ज्या लोकांना जे इकॉनॉमिक विकर सेक्शन्स आहेत ते मला वाटतं इकॉनॉमिक विकर सेक्शन्स आहेत. ओबीसी लागू पडतं का? नाही. सर EWS त्यांना लागू पडत नाही. मग ती लागू पडत नाही तर कसं होणार? त्याच्यातनं जर तो पर्टिक्युलर तू जे म्हटलं की बाबा असं हा लागू पडतं त्यांच्या विकासासाठी, तर लागूच पडणार नाही ना. सॉरी सर. तो तर लागू पडणार नाही. या SC ST OBC कास्टमधले जे काही लोक आहेत तो तर फक्त ओपनच्या लोकांना लागू पडतात. येस सर. तर माझं इकडेच होतं ते SC ST मध्ये जर असं फ्रॅगमेंटेशन करण्यापेक्षा बेटर आहे की ओबीसी सारखं नॉन क्रिमिनलचा क्रायटेरिया लावून ज्यांनी आत्तापर्यंत रिझर्वेशनचा ज्यांना फायदा मिळाला त्यांना बार करून टाका. येस सर. कारण ऑब्विसली की ते पुढे गेले याचा अर्थ आपण म्हणू शकतो की एका प्रकारे ते, कारण तिथे तुमचं विदिन अ कास्ट, येस सर. विदिन अ कास्ट तुमचं क्लासेस तयार झालेले आहे असं म्हणू शकतो आपण. क्लासेस इन द सेन्स इकॉनॉमिकली कोणी वरचढ झाला आहे, कोणी खाली आहे, Yes, असं अर्थाचं आहे ना. येस सर. तर मग ते डिव्हिजन करण्यापेक्षा बेटर आहे ना की लावून टाका जरी ते इकॉनॉमिक असलं तरी. येस म्हणजे सर न्यायाधीश भूषण गवईने जो नॉन क्रिमिलियरचा क्रायटेरिया सांगितला आहे तो सकारात्मक आहे. हेच या आपल्या मताशी मी पण सहमत आहे. पण सर भारतामध्ये हे मान्य करावं लागेल की आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाची सुरुवात ही जातव्यवस्थेपासून झालेली आहे. त्यामुळे आपल्याला आर्थिक गोष्टींना आणि सामाजिक गोष्टींना जातव्यवस्थेसारख्या गोष्टींना एका जागी कोलॅबोरेट करून बघता येणार नाही असं मला वाटतं. ठीक आहे सर. येस सर. तुझ्या हॉबीमध्ये तू काय सांगितलं की कादंबरी वाचन करणं hobby Yes, sir. आणि त्याच्या व्यतिरिक्त वक्तृत्व, sir. स्पर्धा आहे. Yes, sir. मला कादंबरी वाचनमध्ये तू मराठी कुठलं साहित्य वाचतो? सर फक्त मराठी फक्त वाचतो. मराठी. येस सर. रिसेंटली आपण एक डिमांड करतो आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची. येस सर. काय असतं अभिजात भाषा? सर अभिजित भाषा ज्या भाषेला जास्तीत जास्त अँटिक्विटी आहे आणि ज्या भाषेतला कंटेंट हा अतिशय ओरिजिनल आहे त्या भाषांना अभिजात भाषा ही दर्जा आपण देत असतो. सध्या मला वाटतं सर 6 भाषांना हा दर्जा आपण दिलेला आहे. कुठल्या माहिती? येस सर. तेलुगू आहे, संस्कृत आहे, तमिळ आहे, मल्याळम आहे, कन्नड आहे, ओडिया आहे सर. येस सर. आता तू तुझं BSc केलेलं जिओलॉजीमधलं. येस सर. काय बरं काय आपलं आता तू जिओग्राफीचे काही कंटेंट तुम्हाला वाचता असतो का अभ्यासाला? येस सर. बऱ्यापैकी जिओग्राफी आणि जिओलॉजी हा ओव्हरलॅपिंग म्हणून बऱ्यापैकी आहे. येस तर त्याच्यात मला सांग वेदर आणि क्लायमेटमधला काय फरक आहे? येस सर. सर वेदर इज क्लायमेट इज लाईक ॲव्हरेज ऑफ द वेदर आणि ॲव्हरेज इज लाईक म्हणजे आपण एका दिवसाचं जर कन्सिडर करसेल तर वेदर कन्सिडर करावं लागतं किंवा कमी कालावधीसाठी जर आपण हवामानाचा विचार केला तर वेदर कन्सिडर करतो आणि मोठ्या कालावधीसाठी म्हणजे कमीत कमी 30 वर्षाचा कालावधी आपण कन्सिडर केला तर त्यासाठी क्लायमेट म्हणून ते कन्सिडर करावं लागतं. येस सर. मला सांग की आता जो नागपूर भाग आहे किंवा मग आपण म्हणतो की विदर्भ किंवा जर सोकॉल्ड डेक्कन प्लॅटो आपण येस सर. तर हा आपला बऱ्यापैकी पठारी भाग आपण म्हणतो. येस सर. तर हा कुठल्या सिस्मिक झोनमध्ये येतो? सिस्मिक झोन? येस सर. सिस्मिक. सर मला त्याबद्दल पुन्हा माहिती घ्यावी लागेल. मी माहिती घेण्याचा नक्की प्रयत्न करेन. अच्छा. येस सर. रिसेंटली एक फिनॉमिना अजून चर्चेत होता अर्थवेक स्वार्म म्हणून. सॉरी सर. अर्थवेक स्वार्म SWARM. येस. नाही सर. मध्ये युजली हा खूप जास्त दिसतो आपल्याला ऐकायला करंट अफेअरमध्ये असतो. ओके सर. आयडिया त्याची जरा? नाही सर. मी मला एक सांग की आता हा सरांनी मगाशी एक केलं होतं FDA आणि याच्याबद्दलचं. करेक्ट. आता रिसेंटली आपण बघितलं की एक स्कीम आलेली आहे चर्चेत होती ते कुठली होती ते? लाडकी बहीण योजना. हां, लाडकी बहीण. Yes. ठीक. तर त्याच्यात नंतर एक रिपोर्ट आली कॅगची. त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की जो खर्च होत आहे स्टेट गव्हर्नमेंटचा तो
जो काही म्हणतो एका प्रकारे तिजोरीवर बर्डन देणार आहे किंवा इन्कमिंग आपलं तेवढं नाही आहे, रेव्हेन्यू तेवढा नाही आहे येस सर. आणि खर्च खूप जास्त आहे. येस सर. करेक्ट. तर मग असा खर्च आपण अवॉइड करायला पाहिजे. इनफॅक्ट मग विधीनं त्या अर्थ मंत्रालयात म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं अर्थ मंत्रालय आहे त्यांच्याकडनं रिपोर्ट आला की हे जे काही स्कीम्स वगैरे अशा होत्या ज्या पॉप्युलिस्ट स्कीम म्हणतो आपण, येस सर. करेक्ट, काहीतरी त्याचं कदाचित पॉलिटिकल गेन असतो. तर Yes. अशा स्कीम राबवणं चुकीचं आहे कारण त्याच्यामुळं एका प्रकारे अर्थव्यवस्था जी असते त्याची ते ढासळून सोडते. तर अशा काय करायला पाहिजे आपण की खरंच या स्कीम आणणं गरजेचं आहे का? मला वाटतं की ही स्कीम बरोबर नाही, आणायला नव्हती पाहिजे. सर, हायकोर्टाने सध्या दिलेला निर्णय असा आहे, हायकोर्टामध्ये एक याचिका होती की टॅक्सपेअरच्या पैशाचा अपव्यय या स्कीममुळे होत आहे. तर त्यावर बॉम्बे हायकोर्टाने असं म्हणलेलं आहे की ही स्कीम खऱ्या अर्थाने लाभदायक आहे. तर मला वाटतं मी हायकोर्टाच्या मताशी सहमत आहे की ही स्कीम एकंदरीत लाभदायक आहे. आणि सर मला असं वाटतं की एक युनिव्हर्सल बेसिक इन्कम नावाची संकल्पना आहे ते याच्या माध्यमातून साधली जाणार आहे आणि गृहिणींना एक या पैशाच्या मोबदल्यातून एक स्वावलंबी आणि डिसिजन मेकिंगमध्ये सुद्धा एक स्थान मिळण्याची शक्यता मला याच्यामधून दिसते लाडकी बहीण योजनेमध्ये. मग याच्यापेक्षा तर पैसे डायरेक्ट हातात देण्यापेक्षा त्याचा अपव्यय होऊ शकतो. खूप वेळा तर आता महिलांच्या हातात पैसे राहतात असं नाही आहे. घरचा जो केअरटेकर असतो युजली मेल कॅन्डिडेट जास्त आहे कारण आपली पॅट्रिकल सोसायटी आहे. Yes. थोडं आपण असं बघितण्यात आलेलं आहे. तर मग खूप वेळा असं होतं की आणि लाडकी बहीण योजनेसाठी एक क्रायटेरिया दिलेला आहे, बरं प्रत्येकाला नाही मिळत आहे आणि ते घरं बरोबर जवळपास BPL जे हे म्हणतो आणि भरपूर वेळा अशी पॉसिबल सिनियरवर राहू शकतो की त्या घरचा एखादा व्यक्ती म्हणजे मेल कॅन्डिडेट हा ड्रंकर्ड म्हणजे दारुडा आहे, करेक्ट, आणि तो जबरदस्तीने त्याच्याकडनं पैसे काढून घेणार. तर त्याच्यासाठी तर फायदेच झाली ती. तर मग खरंच तिचं सक्षमीकरण होईल का? तुम्हाला काय वाटतं? सर, व्यक्तिभरत्व हे बदलू शकतं, व्हॅरी होऊ शकतं, परंतु मोठ्या कॅनव्हासवर आपण विचार केला तर एक महिलांचं स्वावलंबीकरण करणारी ही योजना आहे. आणि सर मला वाटतं महिलांना एक नैसर्गिक आर्थिक ज्ञान असं असतं की आपण नोटबंदीच्या वेळेसही बघितलं होतं की महिलांचे बरेच पैसे त्यांनी आपल्या स्वतःचे राखून ठेवलेले होते आणि ते नोटबंदीच्या वेळेस बाहेर आले. तर एक आर्थिक ज्ञानसुद्धा त्यांना असतं. तर प्रत्येक वेळी मला असं वाटतं की दारुड्या असणाऱ्या माणसाची बायकोसुद्धा ती आर्थिकरित्या आर्थिक ज्ञानाच्या रित्या सक्षम असते. त्यामुळे ती प्रत्येक वेळा तो पैसा वाया जाऊ देईल असं मला तरी वाटत नाही. ठीक आहे येस सर. माझ्यासाठी एखाद्या व्यक्ती फिश पकडतो येस सर. आणि एखाद्या व्यक्तीला आपण फिश देतो. येस ठीक सर. आहे? तर त्या व्यक्तीला फिशिंगची कला शिकवणं हे त्याचं खरं सक्षमीकरण आहे असं वाटतं का तुला? का फक्त फिश देणं हे त्याचं सक्षमीकरण आहे? येस सर, तेही शिकवणं आपलं त्याने सक्षमीकरण होणार. येस सर. लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने सर एक युनिव्हर्सल बेसिक इन्कम साठी आपण त्याचा विचार करू शकतो. पण त्याच्या पुढेही महिलांना जास्तीत जास्त रोजगार देणे, त्यांच्यासाठी असणाऱ्या स्टेम जॉब्समध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि सर मला असं वाटतं की सरकारने सध्याच्या बजेटमध्ये काही स्कीम्स आहेत ज्यामध्ये उमेद योजना, ज्यामध्ये SHGच्या बनवलेल्या कला जे काही हाताने बनवलेल्या गोष्टी आहेत त्या मार्केटमध्ये आणण्यासाठी प्रोत्साहन देणे, अहिल्याबाई होळकर उद्योगिनी योजना ज्याच्यामध्ये महिलांच्या उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे, तसेच पिंक रिक्षाची जी योजना आहे महिलांसाठी, पिंक रिक्षा म्हणून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध देणे, यासुद्धा गोष्टी जर महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू आहेत आणि त्या सकारात्मक पद्धतीने सुरू आहेत असं मला वाटतं. तर ही जी टेंडन्सी आहे फ्रीमध्ये काय देणार, तुला नाही वाटत का? आता लाडकी बहीण योजना आहे, मग भाऊ योजना आहे, मग ओल्ड एज लोकांसाठी योजना राहणार, मग LGBT साठी, तर यांनी आपल्याला एक चुकीची सवय लागेल. तुला नाही वाटत का लॉंग टर्मसाठी, शॉर्ट टर्म गेमच्या मुळे आपण लॉंग टर्म व्हिजन आपलं मिस नाही करू शकत, बरोबर? येस सर. आणि लीडरचं काम असतं समाजाला एक मोठं व्हिजन दाखवणं. येस सर. तर त्या मोठ्या व्हिजनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुला नाही वाटत का की जो अमर्त्य सेननी कॅपेबिलिटी डेव्हलपमेंटचा अप्रोच सांगितलेला आहे, येस सर. त्याच्यावर जास्त भर देणं गरजेचं आहे? येस सर, नक्कीच भर देणं गरजेचं आहे. पण सर समाजातल्या जे विकर सेक्शन्स आहेत ज्यामध्ये महिला, दलित, अपंग, वृद्ध यांनासुद्धा आपण सामाजिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून, सोशल असिस्टन्सच्या दृष्टिकोनातून त्यांनासुद्धा मदत करणं गरजेचं आहे. म्हणजे सर एक जसं आपण रिझर्वेशन, व्हर्टिकल रिझर्वेशनचा विचार करतो ज्याच्यामध्ये आपण सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेसचा विचार करतो, तसं हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा सुद्धा विचार करणं मला सर यामध्ये गरजेचं वाटतं. आहे का भारतात हॉरिझॉन्टल रिझर्वेशन? सर महाराष्ट्रामध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आपण परीक्षेमध्ये वापरतो, जिथेमध्ये महिलांना सुद्धा आरक्षण आहे, PWDsना सुद्धा आरक्षण आहे आणि सर भारतामध्ये केंद्र स्तरावर सुद्धा PWDsना आपण आरक्षण देतो. त्यामुळे मग केंद्र स्तरावर सुद्धा तो आरक्षण आहे असं मला वाटतं. ओके. येस सर. येस सर. सुरुवातीला काही प्रश्नांमध्ये तू संयुक्त महाराष्ट्राला 3 ते 4दा उल्लेख केला. येस. संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती
त्याचं खूप चांगलं वर्णन जे आहे ते अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. त्यांचं एक फार महत्त्वाच्या लाईन्स आहेत. माझी मैना गावाकडे राहिली. येस सर. आठवतं? त्याच्यात मैना कोण होतं? सर मी ती छक्कड ऐकलेली आहे, पण सर मला नेहमी प्रश्न पडत होता सर, पण मी त्याबद्दल विचार केला नाही जास्त मैना कोण आहे याबद्दल. अच्छा, काय वाटतं तरी गेस करायचं म्हटलं काय करशील? येस सर. सर मला वाटतं मुंबईला कदाचित ते मैना म्हणत असतील, कारण मुंबई त्यावेळी महाराष्ट्रात द्यावी की नको अशा पद्धतीचा विचार सुरू होता. व्हॉट अबाउट बेळगाव? येस सर, असू शकतं. बेळगाव काही इशू नाही. आपलं संविधानामध्ये जे प्रियांबल आहे, प्रस्तावना आहे, त्यामध्ये एक महत्त्वाचा शब्द आहे सॉव्हरनिटी. येस सर. सार्वभौमत्व म्हणतो. येस सर. त्याचा अर्थ काय? सर भारतावर कुठल्याही दुसऱ्या देशाचं वर्चस्व नाही आणि भारताने स्वतःची निर्णय स्वतःच्या निर्णय क्षमतेनुसार कुठल्याही बाह्य शक्तीचा विचार न करता घेऊ शकतो. हे त्या सार्वभौमत्वाचा अर्थ आहे. म्हणजे थोडक्यात स्वतंत्र म्हणजे सार्वभौमत्व, राईट? येस सर. स्वतंत्रता म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींतून मुक्त होणे, म्हणजे स्वतंत्र म्हणजे आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो, सगळ्या त्यांच्या प्रशासनातून, त्यांच्या राजकीय भूमिकेतून सगळं मुक्त झालो, हे आपण स्वातंत्र्य म्हणू शकतो. आणि सार्वभौमत्व म्हणजे ते निर्णय क्षमतेच्या संबंधित आहे असं मला वाटतं. कोणत्या वर्षी भारत स्वतंत्र झाला, कोणत्या वर्षी सार्वभौमत्व झालं? सर स्वातंत्र्य ही मोठी संकल्पना आहे आणि त्याचा एक घटक म्हणून आपण सार्वभौमत्वाकडे पाहू शकतो. कोणत्या वर्षी? सर ते 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य झाला. त्याच दिवशी सर भारत स्वातंत्र्य झाला आणि राज्यघटना ही 1950ला लागू झाली, तर मला वाटतं सार्वभौमसुद्धा भारत त्या दिवशी झालेला आहे. तर मग सार्वभौमला एवढा वर्ष 2 ते 3 वर्षाचा गेला तो अप्रॉक्सिमेटली, राईट? 15 ऑगस्ट 47 ते 49 राईट? येस सर. तर असं काय झालं की भारत सार्वभौमाला 3 वर्ष लागली? तुझे पहिल्या व्याख्या सांगितली, 2 मधला फरक सांगितला. Yes. काय जस्ट सर कॉन्स्टिट्यूशन मेकिंग सुरू होतं, त्याच्यामुळे म्हणजे कॉन्स्टिट्यूशन इज इन प्रोसिजर होतं, त्यामुळे ते लागू करण्यासाठी वेळ होता. म्हणून मला वाटतं की तो शब्द सर सार्वभौमत्व हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणण्यासाठी ते तीन त्या शब्दासाठी आपण 3 वर्ष स्ट्रगल केलं का? सर म्हणजे 3 वर्ष स्ट्रगल केला, पण एका दृष्टिकोनातून ते सार्वभौमत्व स्वातंत्र्यासोबत प्राप्त झालं होतं असं मला वाटतं. मग त्याला 3 वर्षानंतर काय आहे ते तेव्हाच का नाही? म्हणजे सार्वभौमत्वाचा अर्थ काय जाणवतो तुला? दोघांमध्ये फरक आहे ना? हो सर. 47ला स्वतंत्र झालो, 50ला सार्वभौमत्व मिळालं. येस सर. फरक काय जाणवतो तुला? फक्त संविधान असणं लिखित स्वरूपात म्हणजे तुम्ही सार्वभौमत्व आहात का? नाही सर. मग सर कुठल्याही बाह्य शक्तीचा विचार न करता आम्ही हा देश आता 1947ला आपण दुसऱ्या देशाचा विचार करत होतो का? नाही सर. मग त्यावेळेस आपण सार्वभौम होत आहे हे तूच म्हणतो. सर तो सार्वभौमत्व संविधान 1950 पासून लागू झाल्यामुळं त्या दिवसापासून आपण कन्सिडर करतोय असं मला वाटतं. पण एका दृष्टिकोनातून ते सार्वभौमत्व स्वातंत्र्यासोबतच 47ला आलं होतं असं मला वाटतं. फक्त ते लिखित स्वरूपात संविधानाच्या अनुषंगाने आपण त्या दिवशी ते ॲडमिट केलं असं मला वाटतं सर. ठीक आहे. येस सर. किती मूलभूत अधिकार आहे संविधानामध्ये? मूलभूत अधिकार सर फंडामेंटल राईट्स पार्ट 3 मध्ये आर्टिकल 12 पासून आर्टिकल 35 पर्यंत आहेत. माझा प्रश्न आहे की किती आहेत? मी आर्टिकल नाही विचारलं. येस सर. सर मी त्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, सध्या रिकॉल होत नाही. 6 मूलभूत अधिकार आहेत, राईट? येस सर. आर्टिकल 19 नुसार. आणि कितव्या कलमपासून चालू होतात ते कितव्या आर्टिकलपासून चालू होतात मूलभूत अधिकार? सर आर्टिकल 12. 12 पासून. Yes, sir. आर्टिकल 12 काय आहे? सर इट इज द डेफिनेशन ऑफ द स्टेट. काय असतं स्टेट? सर त्यामध्ये सगळे भारताची पार्लमेंट आणि केंद्र सरकार, राज्याची विधानसभा आणि केंद्र सरकार, लोकल गव्हर्नमेंट्स आणि राज्य आणि केंद्र शासनाच्या संबंधित असणाऱ्या सर्व संस्था यांना एकंदरीत आपण स्टेट म्हणू असं आर्टिकल 12 मध्ये सांगितलं. आर्टिकल 12च्या व्याख्येनुसार डेफिनेशननुसार ज्युडिशियरी स्टेटमध्ये येतं का? नाही सर. ज्युडिशरी हे डिफरंट पिलर आहे. ते स्टेटच्या डेफिनेशनमध्ये नाही येत? नाही सर. मला वाटतं स्टेट. त्यांना कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधनं सॅलरी कशी काय दिली जातं? सर कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियासाठी म्हणजे स्टेटचा क्रायटेरिया आहे की नाही हे यासाठी मला सर आणखी माहिती घ्यावी लागेल. अच्छा. येस सर. ठीक आहे.
दॅट्स इट. तुझा इंटरव्ह्यू झालेला आहे. Yes, sir. जाऊ शकतो. येस ओके तुला काही प्रश्न आहेत आम्हाला विचारायचे? नाही सर